नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 114ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहे. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. आता आपण ओमकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण मारुती स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुदा रामदूदा प्रभंजना महाबळी प्राणदाता सखळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगंदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळा रुद्राग्नी देखता कापती बहे ब्रह्मांडी मायलीने नो आवळे दंतपंगती नेत्रांगणी चालल्या ज्वाळा भ्रुकुटी दाठिल्या बळे पुच्छते मुडले माता किरीटी कुंडले बरी सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी डागिले मागे गतीसी तोयना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे त्याचे तुना कोठे मेरू मांदार दाखोटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके त्याचे तुना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासदी तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणु कविकुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासदी इति श्री रामदासकृत संकटनिरसन मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगणाऱ्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे आपलं मन. येस, आपण आपल्या मनावर काम करायला हवं. कारण का मन आपलं जे चित्तवृत्ती आहे, जे मन चित्त आपण जे काय म्हणतो ते सर्वाचं मूळ आहे. मूळ कारण तेच आहे. म्हणजे आपण जे आयुष्यात काही तणाव म्हणा किंवा काही अजून दुःखदायी म्हणा किंवा आनंद म्हणा, सगळ्या ज्या भावना आपण अनुभवत असतो याचं मूळ कारण हे आपल्या मनाशी असतं. आणि म्हणून मी हा चिंतनाचा विषय घेतला की आपण आपल्या मनावरती काम करायला हवं. तुम्ही स्वतः अनुभवलं असेल की आपलं मन हे किती सतत सैरावैरा धावत असतं. थोड्या म्हणजे 1 मिनिट इथे काय किंवा लगेच 5 मिनटात ते कुठल्या कुठे पोहोचतं. हे आपण एवढे काही विचार करत असतो. म्हणजे दिवसभरात आपण किती लाख विचार करत असतो. आणि त्याप्रमाणे आपल्या मनाचं जे आहे ना ते त्या प्रकारे आपलं सगळ्या
गोष्टीला म्हणजे आपल्या मेंदूला म्हणा, आपल्या शरीरावरती त्याचे सगळे परिणाम होत असतात. म्हणजे आपले विचार तर हे आहेचच मूळ, पण तेच ते मन जे आहे ना, ते त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणायला हवं. म्हणजे आणता आलं पाहिजे असं मला म्हणायचं. आणि हे नियंत्रण आणणं हे सर्वस्वी आपल्या स्वतःच्या हातात आहे. आणि त्यासाठी काय करायला हवं, तर नक्कीच तुम्हाला वेळ काढायला हवा स्वतःसाठी, स्वतःवर काम करण्यासाठी. दिवसभरातल्या 10 मिनटं तरी तुम्ही शांत बसलं पाहिजे, काहीतरी मेडिटेशन, मंत्र हे म्हटलं पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन तुम्ही तुमच्या मनावरती हळूहळू नियंत्रण आणू शकाल. आणि त्यासाठी तुम्ही वाचन करा, याच्यावरचे काही व्हिडिओज पहा, माहिती गोळा करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मनावरती काम करा. कारण का जो मन जिंकू शकतो स्वतःचं, तो जग जिंकू शकतो. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.